हॅलो एव्हरीवन, दिव्याच क्विक रेसिपी या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तरी आज आपण अत्यंत पौष्टिक अशी 10 मिनिटात बनणारी पालक पुरी बनवणार आहोत। चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य बघू। 2 वाटी गव्हाचे पीठ, 4 चमचे बेसन, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा जिरं, पाव चमचा ओवा, थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पालकची पानं। इथे मी 1 पेंडी पालक छान अशी पानं काढून स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण पुरीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करूया आलं, लसूण, मिरची, जिरं, बडीशोप, ओवा, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि छान असं बारीक वाटून घेऊ। या पद्धतीने वाटण आपलं रेडी आहे। तरी आता आपण पालक सुद्धा मिक्सर मधून थोडंसं पाणी वापरून छान असा बारीक वाटून घेऊ। आता इथे मी एक परात घेतली आहे, यामध्ये ऍड करूया गव्हाचे पीठ, 4 चमचे बेसन। बेसन वापरल्यामुळे पुरीला छान अशी चव येते। वाटून घेतलेली पालकची पेस्ट, वाटून घेतलेला मसाला, आणि चवीनुसार मीठ। हे संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घेऊ। लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरत आपल्याला याचा छान असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे। संपूर्ण पीठ छान असं मी मळून घेतलं आहे। तरी याला झाकून 10 मिनिट असंच रेस्ट होण्यासाठी ठेवू। 10 मिनिट झाले आहेत। तरी आता आपण हातांना थोडंसं तेल लावून याचे छोटे छोटे छान असे गोळे बनवून घेऊ। आता आपण पुरी लाटून घेऊ। यामध्ये असा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। थोडासा गव्हाच्या पिठामध्ये डीप करून छान असा लाटून घ्यायचा आहे। या पद्धतीने मी पुरी लाटून घेतली आहे। तरी आणखी थोड्या पुऱ्या आपण बनवून एकदमच सगळ्या तळायला सोडू। इथे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तेल आपलं छान असं कडकडीत गरम झालं आहे। तरी आता आपण यामध्ये पुरी टाकून छान असा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तळून घेऊ। हाय टू लो फ्लेम वरतीच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे। मस्त अशी पुरी आपली फुगली आहे। या पद्धतीनेच आपण सगळ्या पुऱ्या बनवून घेऊ। मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या इथे आपल्या बनवून रेडी आहेत। तरी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये जरूर कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक यू।